आपण नेहमी उपवासाला काय बरं खातो तर साबुदाण्याची खिचडी किंवा वडे किंवा हल्ली बरेच जण उपवासाचे डोसे किंवा इडली चटणी करतात। परंतु तुम्ही कधी साबुदाण्याचा पराठा खाल्लाय का? अगदी मऊ लुसलुशीत होणारा आणि कोणतीही पूर्वतयारी न करता बनणारा हा पदार्थ आज आपण करणार आहोत। तर मी ज्योती, आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर साबुदाण्याचा पराठा करण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये चांगला दळून घ्यायचा आहे। तर साबुदाणा खूप कडक असल्यामुळे तो मिक्सरमध्ये लवकर दळला जात नाही। तर त्यासाठी आपल्याला हा फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी साबुदाणा थोडासा गरम करून घ्यायचा आहे। अगदी छान फुलेस्तवर साबुदाणा एकदा चांगला फुलला आतमधून की तो छान असा मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटला जातो, म्हणजे दळला जातो। तर अशासाठी आपल्याला हा साबुदाणा थोडासा परतवून घ्यायचा आहे, फक्त 2 मिनिटं। आता साबुदाणा स्वतःहून असा फुटायला लागलेला आहे, म्हणजे छान हा भाजलेला आहे। आपण आता एका ताटामध्ये हा काढून घेऊया आणि हा पूर्ण थंड करून घेऊया। साबुदाणा पूर्ण थंड झाला की आपल्याला हा मिक्सरमध्ये चांगला फिरवून घ्यायचा आहे। तर मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे, म्हणजे जे चटणीचं भांडं असतं ना ते घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा छान फिरवून घ्यायचा आहे। चांगला साबुदाणा थंड झालेला आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला साबुदाणा दळून घ्यायचा आहे। गरम असताना मिक्सरमध्ये हा दळायला जाऊ नका। आता साबुदाण्याची छान अशी पावडर झालेली आहे। आता ही साबुदाण्याची पावडर म्हणजे हे जे पीठ आहे ते आपण एका परातीमध्ये चाळून घेणार आहोत, कारण साबुदाण्याचे काही छोटे मोठे जर कण राहिलेले असतील तर सर्व चाळणीमध्येही निघून जातील। आता इथे साबुदाण्याचं चांगलं असं बारीक अगदी पीठ इथे तयार आहे। आता ह्यामध्ये मी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालणार आहे। 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे। त्यानंतर अगदी बारीक असं शेंगदाण्याचं यामध्ये कूट घालायचं आहे। इथे मी 1 मोठा शिजवलेला बटाटा घेतलेला आहे। हा बारीक असा किसून घ्यायचा आहे आपल्याला बारक्या किसणीवर, आणि बटाट्याचं प्रमाण आपल्याला साबुदाण्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे। तर बटाट्यामुळे हे पराठे मऊ लुसलुशीत होतात। तुम्ही जर साबुदाण्याचं प्रमाण वाढवलं आणि बटाट्याचं प्रमाण जर कमी ठेवलं तर मग हे चिवट होऊ शकतील। आता बटाटा तर घालून झालेला आहे। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर आहे। तुमच्या उपवासाला जर चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर मग स्किप देखील करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला साबुदाण्यासोबत चांगले असे मळून घ्यायचे आहेत। तर ज्याप्रमाणे आपण चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे एकजीव करून घ्यायचं आहे हे, कारण आपण ह्यामध्ये अजिबातच पाणी घातलेलं नाही। तर बटाट्याच्या ओलसरपणामध्ये हा साबुदाणा चांगला भिजणार आहे, त्यामुळे अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि असं एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे कणकेचा आपण गोळा मळतो अगदी त्याच पद्धतीने। आता हे पीठ आपल्याला अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान आपला साबुदाणासुद्धा चांगला भिजला जाईल आणि नरम होईल। आता अर्धा तास झालेला आहे। आपण ह्याचे पराठे बनवून घेणार आहोत। तर त्या अगोदर आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। जेवढ्या आकाराचे तुम्हाला हे पराठे बनवून घ्यायचे आहे तेवढ्या आकाराचे तुम्ही ह्याचे गोळे असे बनवून ठेवा अगोदरच। तर सर्व गोळे मी ह्या पिठाचे बनवून ठेवणार आहे। आता इथे मी पुरी प्रेस घेतलेला आहे। तुम्ही हे पराठे लाटून देखील घेऊ शकता, परंतु हे पुरी प्रेसवर अगदी झटपट होतात। पाहू शकता खूप छान आपले पराठे इथे तयार होतात आणि हे छोटेच बनवायचे आहे। जास्त मोठे जर केले तर मग या पराठ्यांना याच्या कडा फाटू शकतात। तर त्यामुळे मी अगदी छोटे छोटे छान पराठे याचे बनवून घेतलेले आहेत आणि हे पराठे बनवताना थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे। आता मी इथे पराठे तर बनवून घेतले आहेत सर्व। आता आपल्याला हे छान असे शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहे। तर इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे, म्हणजे एक तवा गरम करून घेतलेला आहे। आता त्यावर ज्याप्रमाणे आपण चपाती किंवा पोळी भाजतो अगदी त्याच पद्धतीने छान ह्याला तेल लावून दोन्ही बाजूने आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे या पराठ्यांना तूप देखील लावू शकता। आता छान हे अगदी खरपूस रंगावर आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे। तर मस्त असे हे जाडसरच मी पराठे ठेवले, त्यामुळे अगदी सॉफ्ट होतात हे पराठे। तर इथे आपला एक पराठ्याचा भाजून झालेला आहे। आता राहिलेले जे पराठे आहेत ते आपण सर्व अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। तर इथे मी सर्व पराठे अशा पद्धतीने चांगलेसे भाजून घेतलेले आहे। खूप छान आणि सॉफ्ट मऊ लुसलुशीत हे पराठे तयार होतात। हे पराठे तुम्ही उपवासासाठी केली जाणारी जी बटाट्याची भाजी असते त्याबरोबर सुद्धा खूप सुंदर लागतात आणि गोड दह्यासोबत सुद्धा खूपच सुंदर लागतात। तर इथे मी गोड दही दिलेलं आहे। तर इथे महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही हे पराठे एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।